म्हणजे ह्याच्यावर पूर्णपणे दैवी शक्तीचं सांगितलं जातं, कोणते उपाय करा, आणि ह्याच्यावर प्रॅक्टिकली सांगितलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ एखादा माणूस किंवा एखादी व्यक्ती, एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री जर टेन्शनमध्ये असेल कोणत्याही कारणाने, म्हणजे तुमचा व्यवसाय चालत नाही म्हणून असेल, तुमचं लग्न जुळत नाही म्हणून असेल, किंवा तुम्हाला अपत्यप्राप्तीचा प्रॉब्लेम आहे म्हणून असेल. आता अपत्यप्राप्तीमध्ये फक्त मी मुलगा मुलगी हा विषय सांगत नाही, कारण तो मी स्वतः भेद करत नाही, त्याच्यामुळे बाळ होईल की इथपर्यंत आपण विषय सांगता येतो नक्कीच. सॉरी. तर त्याच्यानुसार त्याचा इफेक्ट चांगले पडतात. तर कुंडली शास्त्रामध्ये राहूला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणजे कुंडली आणि हस्तरेषा कसं असतं, कुंडलीमध्ये डायरेक्ट समजतं बाबा दशमस्थानात अमुक अमुक ग्रह आहे, प्रथम स्थानात अमुक अमुक ग्रह आहे, त्यामुळे असं रिडिंग होणार आहे तुमचं. हस्तरेषेमध्ये त्या खुणा असतात, जवळजवळ 1250 खुणा आहेत हस्तरेषेच्या. म्हणजे मला शिकायला 7 वर्ष लागली व्यवस्थित, कारण कॉलेज करता करता किंवा शाळा करता करता मी सुरुवात केली होती, आणि कॉलेज संपता मी पूर्णपणे तयार झालो होतो, आणि कॉलेज संपल्यानंतर परत मी 3 वर्षातून अभ्यास केला. जवळजवळ मी